जर नीट आम्हाला मागच्या वर्षी 6,000 भाव दिला असता सोयाबीनला, आम्ही याला कशाला कर्जमाफी मागत बसलो? अपेक्षाच काय होती आमच्या? तर कर्जमाफी झाली पाहिजे का? तुमचं काय मत आहे? 100% कर्जमाफी झाली पाहिजे. लाडक्या बहिणीवर खर्च करायला पैसे येतं, समृद्धी महामार्ग करायला पैसे येतं, सर उद्योगपतीचे हजारो कोटी रुपये माफ करायला यांच्याकडे पैसे येतं. म्हणजे निवडून येण्यासाठी लाडकी बहीण जर येऊ शकते तर निवडून येण्यासाठी कर्जमाफी का होऊ शकत नाही? म्हणजे 1 रुपयाचा पीक विमा फाडला तुम्ही 2.5 एकराचा तर 54,000 रुपयाच्या कंपनीला तुमच्या 2.5 एकराच्या बदल्यात मिळतात. बरोबर. मग किमान त्याचे 50% तर आमच्या शेतकऱ्याला द्या. बरोबर. 27,000 26,000 तर आमच्या शेतकऱ्याला टाका. परंतु हे बिन करत नाहीत ते. त्याचे ड्रॉबॅक सोयाबीन कापसाचे जे पडलेले भाव आहेत, विशेष करून आता सोयाबीनचे, तर तुम्ही आता एक शेतकरी नेता म्हणून लढता, तुमच्याकडे काय उत्तर आहे की बा काय केलं म्हणजे सोयाबीनचे भाव वाढतील? दुसरी गोष्ट, माझ्या मतदारसंघात काय हो, अख्ख्या वाशिम जिल्ह्यात एकही MIDC चालू नाही. रिसोड मालेगाव तर सोडत माझा मतदारसंघ, याच्यात तर 74 वर्षात काही चालू नाही. साधं पोरांना पळायला क्रीडा ग्राउंड नाहीये, त्याचे सुद्धा आत्ता आचारसंहितेत भूमिपूजन करणं चालू आहे. ही आमची दयनीय अवस्था आहे. आणि आता पण वंचित मध्ये जायचं का वंचितचा पाठिंबा घ्यायचा? नेमकं काय आहे? नेमकं नाही ते तर आज मी सांगू शकत नाही तुम्हाला काय आहे ते. एकीकडे परिवर्तन. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. माझ्यासोबत आज आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष, युवा शेतकरी नेते आणि वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य दामोअण्णा इंगोले. त्यांना आपण बोलतं करणार आहोत आज कर्जमाफीवर, त्यांना बोलतं करणार आहोत सोयाबीन कापसाच्या पडलेल्या भावाबद्दल, पीक विमा मिळत नाही त्याबद्दल, कर्जमाफीबद्दल. आणि हे सगळं असताना त्यांनी आता कालच वंचितचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे. विधानसभेच्या रिंगणामध्ये ते आता उडी मारतायत. राजू शेट्टी साहेबांच्या गुडबुकमध्ये ते गेलेले आहेत. एकंदर या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुमच्या या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. पहिलाच प्रश्न तुम्हाला की सोयाबीन कापसाचे जे पडलेले भाव आहेत, विशेष करून आता सोयाबीनचे, तर तुम्ही आता एक शेतकरी नेता म्हणून लढता, तुमच्याकडे काय उत्तर आहे की बा काय केलं म्हणजे सोयाबीनचे भाव वाढतील? सोयाबीनच्या भावासाठी सरकारनं जो आता निर्णय घेतलाय की आम्ही आयात शुल्क तेलावर वाढवू, एकतर तो निर्णय फार लेट घेतलाय. तो निर्णय जर अगोदर 2-3 महिन्या अगोदर घेतला असता तर त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला असता. आता परिस्थिती अशी, त्याचा परिणाम तर दिसायला तयार नाहीये, पण तेलाचे भाव मात्र गडगंज वाढलेले आहेत. हे मात्र हा फटका सुद्धा आम्हाला जे सरकारच्या धोरणाचा, ही सरकारला समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एकीकडे हमी भावाचा विषय, तो खरेदी केंद्र चालू होत नाहीत. यांच्याच सरकारचे पाशा पटेल साहेब म्हणतात आम्ही केंद्राकडे 7,000ची शिफारस केली होती हमी भावाची, परंतु ते हमी भाव मात्र 4,882 रुपयांना डिक्लेअर करतात. हे काही सरकारचे जे धोरण आहेत हे सरकारला बदलावं लागतील, अन्यथा मात्र शेतकरी यांना सोडणार नाही, कारण शेतकरी फार फोडलेला आहे. दुसरी गोष्ट, जे सोयाबीन हे किमान 20 लाख मेट्रिक टन यांनी जर निर्यात केलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन होतंय. याचं सरकारच जर नियोजन लावत नसेल तर मग मात्र शेतकरी तोट्यात येणार आहे. सरकारला याचा फटका निश्चितपणे बसणार, हे मात्र नक्की. त्याच्यामध्ये सोयाबीनला 4,892 रुपये सरकारनं हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि सरकारनं जो हमीभाव खरेदीचा निर्णय घेतला त्याचे खरेदी केंद्र अद्यापर्यंत सुरू झालेले नाही. परंतु काही व्यापाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांचं म्हणणं असं आहे की हमीभाव खरेदी जर सुरू झाली तर ते सोयाबीनचे भाव 5,000 पर्यंत जाऊ शकतात. मग आता सध्या सामान्य शेतकऱ्याच्या बाजारामध्ये सोयाबीन आलेलं आहे आणि केंद्र सुरू झालेले नाही आहेत, मग त्याचा थेट फटका सामान्य शेतकऱ्याला बसतो आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? नेमकं काय, सरकार निवडणूक तोंडावर असल्यामुळे फक्त सांगा लागलं आम्ही केंद्र आम्ही चालू करणार आहे. त्यांना काही फक्त निवडणुका आचारसंहिता लागेपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या आम्ही चालू करत होतो, पण आमचा पर्याय चालला नाही. एकंदरीत ही मानसिकताच त्यांनी तयार केली का काय, शेतकऱ्याला डुबवायची. अन्यथा ते जर केंद्र चालू झाले तर व्यापाऱ्याला सुद्धा मजबुरी होईल आणि जास्त भावाने विकावं लागेल. कदाचित आमच्या शेतकऱ्याला आता भीती अशी की आमची सोयाबीन आता 4,000 खरेदी होईल, 3,800 रुपयांना खरेदी होईल आणि पुन्हा केंद्र चालू झाल्यावर आमच्या सातबारावर काही व्यापारी पुन्हा एक गोंधळ करतील आणि 500 रुपये पर क्विंटलचा नफा मिळवतील खरेदी केंद्रात त्यांच्या देऊन. हा सुद्धा डाऊट आमच्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. पण याच्यावर प्रश्न महत्वाचा विषय हा की सगळीकडनं फक्त शेतकऱ्याचंच रक्त पिल्या जात आहे. 2014-13ला पाशा पटेल जे आज कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, ते फडणवीस साहेब, तावडे साहेब, खडसे साहेब, पंकजाताई मुंडे हे सगळे आंदोलन करत होते. शेतकरी दिंडी त्यांनी काढली होती. त्यात ते म्हणत होते की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. 2013मध्ये 10 वर्षापूर्वी. आज सोयाबीनला भाव आहे 4,400, 3,000 म्हणजे 3,800, 4,000. तर हे जे फक्त घोषणांचा पाऊस हा फक्त निवडून येण्यासाठी का, शेतकऱ्याचा वावर फक्त राजकारणात मोठं होण्यासाठी आहे का? आत्ताचे विरोधी पक्षनेते त्यावेळेस आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते. त्यांनी रान पेटवलं होतं. 2013ला मागत होते ते की सोयाबीनला 6,000 द्या. आता 2024 उगवलं, किमान आता तरी द्यायला पाहिजे होता. त्यात त्यांनी मधात
शेतकऱ्याच्या नावावर 5 वर्ष मंत्रीपद भोगलं, मुख्यमंत्री झाले, त्यानंतर आता पुन्हा सत्तेत येतं. यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर शेतकरी जसं त्यांना मुख्यमंत्री केलंय आता त्यांना उपमुख्यमंत्री व्हायची वेळ आली, उद्या घरी जायची वेळ येईल ना. ते पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता दिली सोयाबीन आणि कापूस सोडून. ते म्हणतात बांबू लगाव, बांबू लगाव, बांबू का चष्मा, बांबू का अमुक, बांबू का टमुक, बांबूची गाड्या. पार ते बांबूचे अँबॅसिडर झालेले आहेत, ब्रँड अँबॅसिडर. आणि ज्या गोष्टीवर त्यांचं राजकारण झालं किंवा ज्या गोष्टीमुळे त्यांना कृषी मूल्य आयोग भेटलंय ते विसरलेत. तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं पुढारी का कुठल्या तरी न्यूजला ते हे चाललं होतं डिस्कशन, आणि त्याच्यामध्ये बच्चू कडू आणि त्यांच्यामध्ये खूप वादावादी झाली आणि ते त्यांचंच रेटत होते. बच्चू कडू सांगत होते त्यांना की बाबा सोयाबीनच्या भावाचं काय ते बोला, आमच्या शेतकऱ्याला तुमचं गणित ते कळत नाहीये. यामुळे ही जी लबाडी आली आहे, उद्या तुम्ही पण आमदार झाले तर शेतकऱ्यांना विसरणार का? हे बदललं पाहिजे ना. म्हणजे कोणी बी यायचं आणि टिकले मारून जायचं, शेतकऱ्याचा सगळं वापर चाललाय सगळा, हे बदललं पाहिजे. हे लढणाऱ्यांनी याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेची आपल्या मानसिकतेमध्ये, की ज्या मुद्द्यावर लढतोय सत्तेत गेल्यानंतर सुद्धा तेच मुद्दा लावून धरला गेला पाहिजे. यांचं सरकार आहे, बरोबर. त्यांनी काय केलं, 7,000चा का 6,500चा कृषी मूल्य आयोगाच्या वतीनं केंद्राला भाव पाठवला आणि 4,800 रुपये मान्य होऊन आला. मग काय ते आता खरं तर पाशा पटेल साहेबांनी याच्यात पुन्हा पुढाकार घ्यायला पाहिजे होता. तुम्ही आम्हाला 4,882 द्याच कसे लागले? मग अरे मागायलो 7,000, किमान 6 द्या. मग 6 मध्ये लोक खुश राहिले असते. परंतु वरच्या सत्तेपुढे यांचं काही चालत नाही, हे सत्तेसाठी लाचार झालेले ते म्हणण्याची वेळ आली. येस येस येस, हे बदललं पाहिजे कुठेतरी, 100% बदललं पाहिजे. दुसरं, सरकारनं 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे. आता आपले भाबडे शेतकरी पारावर गप्पा करतात की 1 रुपयात पीक विमा भरायचंही काम नाही, काढायचंही काम नाही, आणि त्यांना त्यांच्या पीक विम्यापेक्षा, त्यांच्या शेतीपेक्षा, त्यांच्या उत्पन्नापेक्षा, त्यांच्या शेतमाल भावापेक्षा उद्धव ठाकरेच कसं होणार, शरद पवारचे 40 गेले सोडून त्याचं कसं होणार, शिंदे अजित पवार संपले, ह्या गप्पा करताना तो जास्त दिसतो आहे. आणि आपण ॲज एक शेतकऱ्याचा मुलगा, तुम्ही शेतकऱ्याचा नेता, आपली जबाबदारी आहे की त्याच्या डोक्यातनं त्या गोष्टी काढणं आणि त्याला थोडा पॉझिटिव्ह करणं या बाबतीमध्ये, की बाबा पीक विमा सरकारनं दिला आणि रुपयात तू भर. तर यावर्षी सरकारनं रबीचे पीक विमा जो जमा केला, ज्यांना तक्रार केली होती, मग ती रिजेक्ट असो का कशी असो, त्याला भेटले. बरोबर, मला स्वतः 36,000 रुपये भेटले. पण काही 150 आपल्याच लोकांनी तक्रारीच केल्या नाही, त्यांना भेटलं नाही. याच्यामध्ये जनजागृती होणं गरजेचे. तुमचा पीक विम्यात खूप अभ्यास आहे आणि तुमच्या जिल्ह्याला, तुमच्या भागाला विशेष करून पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळतो. हे काय कारण आहे की तुम्हाला मिळतो, इतरांना मिळत नाही? परिस्थिती अशी आहे की पीक विमा कंपनी म्हणजे सरकार, कृषी विभागाचं त्याचं थोडक्यात साठवलोट आहे. येस, हे असं म्हणण्याचं स्पष्टपणे कारण काय? कारण कधी काळी हे 10-10 रुपये लोकांना टाकत होते. जेव्हापासून आम्ही बोलणं सुरू केलं तेव्हापासून आम्हाला 200 कोटी 300 कोटी रुपये जिल्ह्याला मिळायला सुरुवात झालेली आहे. आता सुद्धा आमचे काही पैसे त्यांच्याकडे बाकी होते, ते आत्ता टाकले त्यांनी रब्बीचे, आणि 2-2 लाखापर्यंत लोकांना अमाऊंट पडल्या. परिस्थिती पीक विम्याची अशी आहे की पीक विमा जरी आपल्यासाठी दाखवल्या जातो फोटो आपल्याला, पण याचा मलिदा मात्र वेगळेच लोक खातात. आणि शेतकरी मात्र बाबडा आहे, तो काय लक्ष देत नाही. गरज नाहीये, जेवढं बघतो तेवढाच काम करतो. 54,000 रुपये प्रति 2.5 एकर सोयाबीनचा पीक विमा उतरवला जातो 1 रुपयामध्ये तुमच्या. बरोबर, तुम्ही 1 रुपया टाकला म्हणजे 1 रुपयाचा पीक विमा फाडला तुम्ही 2.5 एकराचा, तर 54,000 रुपये त्या कंपनीला तुमच्या 2.5 एकराच्या बदल्यात मिळतात. बरोबर, मग किमान त्याचे 50% तर आमच्या शेतकऱ्याला द्या. बरोबर, 27,000 26,000 तर आमच्या शेतकऱ्याला टाका. परंतु हे बिन करत नाहीत ते. त्याचे ड्रॉबॅक असे तर आपल्याला म्हणतात 72 तासात कंप्लेंट करा, आणि त्यांच्या माणसाला सांगण्यात येईल गाईडलाईन मध्ये की 48 तासाच्या आत त्याची पाहणी झाली पाहिजे. येस, परंतु 48 तासाच्या आत ते पाहायला येत नाही. तुमचं शेतावर काही नसलं की ते पोरं फॉर्म भरून येतात, आपले लोक सह्या देतात आणि ते वरती लिहून टाकतात की शेतामध्ये काही सापडलेलं नाहीये. म्हणजे हरभरा पेरल्यानंतर ते सर्वे करायला जातात. हरभरा पेरल्यानंतर सोयाबीनचा शेंगावस्थेत केलेली तक्रार, त्याचा सर्वे हरभरा पेरल्यानंतर सोयाबीनची सुडी असताना 100% त्याच्यावर वाच नाहीये, त्याच्यावर कोणीही पाहायला तयार नाही, ध्यान द्यायला तयार नाहीये. मला तर कधी कधी असं वाटतं की 1 रुपयामध्ये पीक विमा हा मोठा स्कॅम आहे. 100% स्कॅम बरोबर प्लॅनिंग करून सरकार कुठं ठेवून त्याची अंमलबजावणी झालेली की बघा तुम्हाला राजकीय फायदा होतो आणि पैशाचाही फायदा होतो, राजकीय फायदा होतो, शेतकऱ्याला दाखवलं जातंय आणि केलं वेगळ्या जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्या सतर्क राहणं गरजेचं आहे. माझी शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्ही सांगतो, जेव्हा म्हणतो, आज यावर्षी 2 लाख शेतकऱ्यांना ॲट ए टाइम तक्रारी केल्या आमच्या सांगण्यावर. येस, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 लाख लोकांनी ॲट ए टाइम तक्रारी केल्या. आता आम्ही त्याचा सॅम्पल सर्वे लावला. येस, म्हणजे पूर्ण लोकांच्या शेतात कोणाला जायचं काम पडणार नाही. सरसकट ज्यांनी तक्रारी केल्या त्या प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजे, पॉलिसी ठेवलेली त्याच्यामध्ये. मी पण इतक्या सोप्या भाषेत लोकांना सांगतोय, पूर्ण पीक विमा केव्हा केव्हा तक्रार करू शकतो. ती तक्रार केल्यानंतर
तो कंपनीचा प्रतिनिधी येतो, तो कशा पद्धतीने तुमचं सर्वेक्षण करतो, बाधित क्षेत्र, एकूण क्षेत्र, नुकसानीची आकडेवारी, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला लक्षात घेणं गरजेची आहे. परंतु तुम्हाला सांगू का, फक्त सरकारचा आपल्या अधोगतीला जबाबदार नाही, आपला अडाणी पण सुद्धा तितकंच जबाबदार आहे. आणि मला वाईट जेव्हा वाटतं की माझ्या वयाचे, तुमच्या वयाचे लोक सुद्धा ग्रॅज्युएशन झालेले, त्यांना सुद्धा याच्यातलं काहीच कळत नाही. आपण कधी अपडेट होणार? सरकार क्या समस्या सुलझाय, सरकारी समस्या आहे, शरद जोशी म्हणायचे, थोर नेते होते, बरोबर आहे. परंतु आपलंही कुठेतरी चुकतंय. आपण ती गोष्ट समजून घेणं गरजेची आहे. जगानुसार जर बदललं नाही तर माणूस संपतो. 100%. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जमाफीचा. गेल्या 2-2.5 वर्षापासून आपण बघतोय सारखे शेतकऱ्यावर संकट आहेत, सारखा तो कोलमडून पडतोय, उभा राहतोय. सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडतं आहे. आणि याच्यामध्ये त्याला असं वाटतंय की 48,000 कोटी रुपये जर का त्या लाडकी बहिणीवर खर्च केल्या जात असतील तर मग शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे करणारा, आणि तो फक्त उत्पादन काढून द्यायची मशीन झालेलं आहे. तर कर्जमाफी झाली पाहिजे का? तुमचं काय मत आहे? 100% कर्जमाफी झाली पाहिजे. लाडक्या बहिणीवर खर्च करायला पैसे येतं, समृद्धी महामार्ग करायला पैसे येतं, सर उद्योगपतीचे हजारो कोटी रुपये माफ करायला यांच्याकडे पैसे येतं. मग आमच्या शेतकऱ्याचे 34-35 हजार कोटी रुपये, मी म्हणतो 40,000 कोटी रुपये, एवढे पैसे द्यायला तुम्हाला अडचण काय? आणि हात देणं काही सरकारसाठी लई मोठी गोष्ट नाहीये. अजितदादा पवार असं म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती नाहीये म्हणून आपण शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही. मग राज्याची आर्थिक परिस्थिती नाही, मग लाडकी बहीण योजना कशी लागू होऊ शकते? राज्याची आर्थिक परिस्थिती नाही, मग बजेटच्या अगोदर निधी कसा कोटीनं वाटप होऊ शकते? प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आला, हे पैसे कुठून या लागले? बरोबर. बंद करा. विकास कामं काय करतात आमदार खासदार हे आम्हाला प्रत्येकाला माहिती. मग त्यांच्यासाठी तुमची सोय, आमच्या शेतकऱ्यासाठी नाही. आणि आम्ही यायला कर्जमाफी मागायला लागलो, अरे भाव देत नाहीत म्हणून आम्ही यांना कर्जमाफी मागायला. यांनी जर नीट आम्हाला मागच्या वर्षी 6,000 भाव दिला असता सोयाबीनला, आम्ही याला कशाला कर्जमाफी मागत बसलो? अपेक्षाच काय होती आमच्या वडील शेतकरी बापाची? बरोबर. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून आणलेली आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मग कर्जमाफी हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मी अनेक व्हिडिओ कर्जमाफीवर केलेले आहेत, त्याच्यावर हजारो कमेंट शेतकऱ्यांच्या असं आहे की सरकारला धक्का, म्हणजे उलटी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग तरीही सरकार शेतकऱ्याला का गृहीत धरते? म्हणजे निवडून यासाठी लाडकी बहीण जर येऊ शकते तर निवडून यासाठी कर्जमाफी का होऊ शकत नाही? याचा अर्थ असा जातो की सरकार शेतकऱ्याला गृहीत धरते, शेतकऱ्याची वोट बँक नाही आहे का? 100% सरकारला असं वाटतं की शेतकरी हा अडाणी, जाती धर्म पंथ साऱ्या गोष्टीमध्ये डिवाइड झालेला. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटते, सरकारला असं वाटते की काही ना काही तर आपल्या गळ्याला लागतील, आणि काही ना काही भेटले म्हणजे काही ना काही अर्ध तरी भेटतील, होईल काहीतरी, असं सरकारला वाटते. परंतु त्यांना आता ती भूल आहे. शेतकरी सुद्धा ज्या पद्धतीत मागच्या काही वर्ष अगोदर होता त्याच्यापेक्षा शेतकरी अपडेट झालेला आहे. शेतकऱ्याला सुद्धा कळायला लागलेलं आहे. आम्हाला त्यांनी गृहीत धरून, लोकसभेत त्यांना दिसला, लोकसभेत दणका दिसलाय. त्यांनी शेतकऱ्याला गृहीत धरू नये. शेतकऱ्याला थेट त्यांना कर्जमाफी द्यावं लागेल. लाडकी बहीण जर ते तोंडावर आणत असतील तर लाडका शेतकरी योजना आणा, आमच्या बापाचा सातबारा कोरा करा, अन्यथा आमचा शेतकरी यांना सोडणार नाहीये, हे निश्चितपणानं सांगतोय. आणि यांनाच नाहीये, हे यांना वाटेल की बा महायुतीलाच काय, महाविकास आघाडीला सुद्धा इमानदारीनेच वागावं लागल. जर नखरे त्यांनी केले तर त्यांना काही सोपं नाही. लोकांना दोघांचेही चरित्र पाहिलेले त्या 5 वर्षामध्ये, त्याच्यामुळे लोक दोघांवरही विश्वास किती ठेवायचा आहे हे 100% शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि शेतकऱ्यांना कळून चुकले कोणाला दणका द्यायचा आणि कोणाला आणायचं. त्याच्यामध्ये नाना पटोले यांनी अशी घोषणा केलेली आहे, नाना पटोले सुप्रिया सुळे, की आमचं सरकार आल्यानंतर, आमचं मुख्यमंत्री बसल्यानंतर पहिलं जर काय करेल तर ते कर्जमाफी करेल. तर हे लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं मानायचं का? आता समजा एखादा अवतन देतच नसेल पुढचं, आणि एखाद्यानं जेवायला बोलवलंच, भले मग त्याची चटणी पोळी असेल तरी खायचं काम पडतं, बरोबर. उपाशी मेल्यापेक्षा खाल्लेलं काय वाईट, बरोबर. परंतु यांनी हे केलं पाहिजे, हे बॉन्डिंग लोकांपर्यंत मांडलं पाहिजे पूर्ण, की क्लिअररित्या आम्ही हेच करणार आहोत. नाही तर 15 लाखासारखं आमचं डबल होता कामा नाही, बरोबर. 15 लाखाची वाट लई लोकांनी पाहिली खात्यात यायची, ते काय आले नाही. शेवटी कळालं की ही आमची निवडणुकीचा जुमला होता. त्याच्यानंतर म्हणजे भाजप जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतं त्यावेळेस ते खूप रान पेटवतात, जसं की त्यांनी शेतकरी दिंडी काढलेली आणि सत्ता बदल शेतकऱ्यांच्या माध्यमातून करून घेतला. त्या पद्धतीचे आंदोलन करायला काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारकडे, उद्धव ठाकरेकडे जरा कमी पडतोय असं वाटतंय, की ज्या ताकदीनं शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजेत त्या ताकदीनं न लढता ते त्या आमची जागा, आमचा मुख्यमंत्री, अमुक ढमुक मग त्याच्यातच चाललंय त्यांचं सगळं, असं वाटतंय. 100% ते खरं आहे. कारण त्यांनाही डोक्यात आहे ना की आपलंही आपल्याला, यांनी बघा दोन्ही सारखेच येतात, दोन्हीमध्ये काही जास्त फरक नाहीये.
फक्त काही ना जास्त हाणलंय, काही ना कमी हाणलेलं आहे. बरोबर. बाकी हाणलेलं दोन्ही नाही. हे काय वावरान नांगर नाही हाणा लागले. बरोबर. काय आमचा शेतकरी साधा 4 व्हीलर घेऊ शकत नाही. यांच्याजवळ 3.5-4 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत. तिचा हिशोबच नाही. ते म्हणजे छोटी गोष्ट आहे फार गाड्या गोड्या बोलणं आपण. म्हणजे यांच्या पक्षालाही पैसा बरोबर येतो, यांच्या साऱ्या गोष्टी नीट राहतात, यांना काहीही कमी नाहीये. फक्त यांची ताकद नाहीये भिडायची तेवढ्या ताकदीनं नाही. हे आळशी झालेलं तर आयडी. माझ्या शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रात जिथं कुठे नवीन पोरं उभे राहत असतील त्या पोरांना, काम करणाऱ्या पोराला शिक्के मारा, या दोन्ही प्रस्थापित घरी पाठवा. अगदी बरोबर. तुम्ही विधानसभेच्या रिंगणात जाताय. तुम्ही काल वंचितच्या डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. काय वंचितमध्ये जायचा विचार आहे? निश्चितपणानं असं काही नाहीये. पण ते आता आंबेडकर साहेब सुद्धा, श्रद्धेय आंबेडकर साहेब आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आमचा मतदारसंघ त्यांच्या अकोल्यामध्ये. त्यामुळे त्यांचे माझे संबंध चांगले. भेट आता तुम्हाला मी सांगू शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतली म्हणजे त्यांचे आमचे संबंध चांगले नाही? ऑलरेडी चांगले संबंध. वंचित मध्ये जायचं का वंचितचा पाठिंबा घ्यायचा? नेमकं काय आहे? नेमकं नाही ते तर आज मी सांगू शकत नाही तुम्हाला काय आहे ते. एकीकडे परिवर्तनाला एक लीड करणाऱ्यांपैकी एक आहेत आणि राजू शेट्टी सोबतही बरं आहे तुमचं युवक प्रदेशाध्यक्ष, 100%. वाशिम जिल्हा परिषद सदस्य. मग याच्यामुळे परिवर्तन महाशक्तीकडनं तिकीट तुम्हाला भेटेल का? मग इथं बघा, तो जो काही निर्णय होईल ते सामान्य राजू शेट्टी साहेब. त्याच्यामध्ये काय आपण एवढे मोठ्याने निर्णय घ्यायला, त्यांचा आदेश आला, आपण लढायला तयार आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. परंतु ते निर्णय घ्यायचं काम त्यांचं आहे. बरोबर. ते जे निर्णय घेतील ते आपण समोर पाहू. परंतु दामोअण्णा रिसोड विधानसभा लढणार, 100% लढणार. राजू शेट्टी साहेबांना सांगणे आपण रिसोड मालेगाव विधानसभा लढणे. रिसोड मालेगाव विधानसभा जर राजू शेट्टी म्हटले की बा नाही तुम्हाला एवढ्या वेळेस थांबावं लागतं, मग दामोअण्णा थांबणार का? निश्चितपणानं पक्षाने निर्णय घेतला तर काय अडचण? थांबणार. थांबू. मग शेतकऱ्यांच्या भावना मग मांडावं लागतील. मग आपला लढा आहेच रस्त्यावर, ते चालूच आहे की नाही. पण रस्त्यावरची लढाई लढल्यापेक्षा मला असं वाटतं विधानसभेमध्ये डेस्क फोडलेला काय वाईट? विधानसभेत डेस्क फोडलेला काहीही वाईट नाहीये. त्यामध्ये शेतकरी सुद्धा आमच्या बाजूने आहेत. शेतकरी सामान्य लोकांच्या थोडे प्रस्थापित जर सोडले, जे कार्यकर्ते नेत्याच्या गुलाम्या करतात किंवा ज्यांना काहीतरी नेत्याकडून मिळवायचंय, ते लोक जर सोडले, खालच्या ग्राउंडला गेलात तर लोकांची सुद्धा इच्छा आहे. आणि निश्चितपणानं राजू शेट्टी साहेब सर्वच जण याच्यावर विचार करतीलच ना. काय अडचणीचा विषय नाही. तुमच्याशी काही बोलणं झालंय राजू शेट्टी साहेबांचं की बा तुला लढायचंय दामू, किंवा असं काही झालंय बोलणं? निश्चितपणानं झालंय. हो. त्या दृष्टीने तुम्ही तयारी करताय? हो. म्हणजे वंचितचा पाठिंबा तुम्हाला घ्यायचा आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय? नाही, घ्यायचा नाही घ्यायचा हे राजकारणातला आज मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हे मीडियात चाललेल्या बातम्या आहे. बरोबर. प्रत्येक जण आपापल्या व्ह्यूज न पाहा लागलं त्यात भेटलो कोण. बरोबर. आता हे तर ओपनली मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही. जिल्हा परिषदची किती वेटर? मी जिल्हा परिषदची पहिली. वयाच्या किती वर्ष जिल्हा परिषद सदस्य झाले तुम्ही? वयाच्या जिल्हा परिषद सदस्य झालो मी 28 वर्ष. आणि तुमचं बॅकग्राऊंड काय? बॅकग्राऊंड आपलं 0 आहे. आई वडील काय करतात? वडील वारलेले आहेत, आई आहे. शेतीवाडी? जिल्हा परिषद सदस्य माझी आईच आहे. आई आहे. समजा महिलेची जागा होती. महिलेची जागा होती. मग तू वडील वारलेत, शेती वगैरे घरी? शेती नाही. मी मामाकडे राहिलेला आहे. शेती नाहीये माझ्याकडं. पण असंच करता करता इकडे या क्षेत्राकडे आलोय. ठरवून आले की अचानक झालं? हे सर्व अचानक. ठरवून काही झालं नव्हतं. मी एका ऍग्रिकल्चर कंपनीत कामाला होतो. तिथून उठलो आणि इकडे आलो. एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती, ती मनाला लागली. येता येता त्या ओघात आलो. आणि मग शेतकरी चळवळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कसे गेले? स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाण्याचं कसं गेलो याच्यापेक्षा ते योगायोगानंच भेटत गेले. मी काम करत राहिलो, सर्व गोष्टी भेटत गेल्या. राजू शेट्टींची भेट झाली आणि सर्व गोष्टी तयार होत गेल्या. आता पुढे विधानसभा लढताय. पुढे विधानसभेला तुमच्या बलाढ्य उमेदवार आहेत, धनदांडगे उमेदवार आहेत, 2-2, 3-3 टर्मचे. मग त्यांच्या पुढे तुमचा कसा निभाव लागेल? तुम्ही म्हणता तुम्ही फाटके आहेत किंवा तुमच्या घरी जमीनच नाहीये तुमच्या, तर तुमचा निभाव कसा लागणार तिथं? इतका पैसा कुठून उभा करणार दामोअण्णा? पैसा उभा कुठून करणार आहे त्यापेक्षा पैशापेक्षा माणसं मोठी आहेत. आणि माझ्याकडे माणसाची संख्या एवढी मोठी आहे की पैसा काहीच नाही. आणि मी जिल्हा परिषदेला सुद्धा लोक असंच म्हणत होते की फार मोठी माणसं याच्या विरोधात उभे आहेत, याचं काय टिकावं लागणार आहे? सभापती अध्यक्ष राहिले लोक उभे होते. टिकाव लागला. जनतेला परफेक्ट माहिती. लोकांनी मला वर्गणी दिल्या. जिल्हा परिषदला जिल्ह्यात सर्वात जास्त मतानं विजयी सुद्धा केलंय. मला भरोसा आहे की ज्या दिवशी जनता ही निवडणूक हातात घेईल विधानसभेची माझ्या, तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा 1 नंबरला विजय माय होईल, ही सुद्धा मला कॉन्फिडन्स. हे तारीफ म्हणून सांगत नाही, कारण जिल्ह्यात 1 नंबर येईल मी, हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जनतेनं जर निवडणूक हातात घेतली तर काही होते. आणि जनता या प्रस्थापितांना कंटाळलेली आहे. हे निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो. ग्राउंडला कुठेही जा, लोकांना बदल हवाय आणि छाती ठोकणारा बदल हवाय.
जिल्हा परिषद आता 4 वर्ष झाली तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये आहात. तुम्ही मागच्या जिल्हा परिषदेच्या काय असं वेगळं करून दाखवलं की लोकांनी तुम्हाला आता आमदारकीला मतदान करावं? जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी जे काम केलंय, एक तर संपर्क टाईट आहे आणि ते प्रत्येकच जण ठेवते. दुसरी गोष्ट, विकासाच्या कामावर मी प्रचंड माझ्या ताकदीच्या पलीकडे पैसा आतापर्यंत विकासावर आणलेला आहे सर्कलमध्ये. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी मला मतं दिले त्या माणसाला प्रत्येकाला माझ्या इकडं जो पीक विमा मी मिळवू शकलो, ही माझ्यावर जवळ जिल्हा परिषदेची थोडीफार ताकद होती, म्हणून हे पीक विम्याचे पैसे मला मिळत गेले. हेच जर मी जिल्हा परिषद सदस्यच नसतो कदाचित तर हे सुद्धा लोकांना मिळालं नसतं. हे मात्र निश्चित, कारण हे लोक दबले कुठेतरी मला, कारण मी त्या सभागृहात मांडायचं, पत्र द्यायचे खालून, या गोष्टीला ते घाबरत की बा काहीतरी होईल म्हणून जिल्ह्यापुरतं मिळवलंय. मी जर नशिबानं संधी दिली आणि जनतेनं आशीर्वाद दिला, जनता सामान्य आशीर्वाद दिली याची मला गॅरंटी आहे. महाराष्ट्राचा पीक विमा मिळवून दाखवील साहेब, एवढी मला गॅरंटी आहे. नाही काही तर माझ्या विदर्भाचा निश्चितपणानं मिळवेल. शुभेच्छा तुम्हाला. पण मला सांगा, दामोअण्णाला आमदार का व्हायचंय? ठीक आहे, एक पीक विम्याचं समजू शकतो, परंतु आमदार हा सगळ्याच गोष्टीसाठी असतो. तर काय काय तुम्हाला तुमच्या मनामध्ये की मला या गोष्टीसाठी आमदार व्हायचं, का व्हायचंय? लोकांनी का निवडून द्यावं तुम्हाला? निवडून का द्यावं याचं उत्तर स्पष्ट आहे. आतापर्यंत सर्व लोकांनी काम करताना पाहिलेले आहेत की हे लोक काय काम करतात. आणि राहिला माझा विषय, माझंही काम जनतेला माहिती आहे. मी फक्त आमदार या पदापर्यंत नाहीये मर्यादित, तर लोकांनी माझं काम पाहिलेलं आहे की दामोअण्णा इंगोले भांडला म्हणजे लोकांचा एवढा विश्वास तयार आहे आजच्या तारखेत की यानं एखादी गोष्ट हाती घेतली तर ती गोष्ट शेवट करते आणि त्याचा फायदा शेतकऱ्याच्या पदरात मारते. नंबर 1 बरोबर आहे. जसं की मी पीक विमा म्हटलो तुम्हाला. दुसरी गोष्ट, जे आता धोरणात हाल व्हायला लागले, जो निर्णय आता सरकारने घेतलाय की आयात शुल्काचा, ठीक आहे, मी एकटा तिथं आमदार गेल्यानं आयात शुल्काचा निर्णय लवकर झाला नसता, पण मी 6 महिने अगोदर जर दामडू केला असता सोयाबीनचा की तिथं डेस्क बेंच फोडत बसलो असतो, मुख्यमंत्र्याचं डोकं दाबलं असतं की साहेब हा निर्णय 6 महिने अगोदर घ्या. सोयाबीन पेरताना झाला असता हा निर्णय, तर त्याचा इम्पॅक्ट आज दिसला असता. या निर्णयावर बोलायलाच कोणी महाराष्ट्रात तयार नाहीये. बरोबर. मग या निर्णयावर बोलणारा एखादा माणूस तर लागल. या निर्णयावरतीच जाऊन बोलायचंय, भूमिका मांडायची आहे लोकांची, कारण विकास सर्वच जण करतात आणि विकासात काय करतात हे सर्वांनाच माहिती आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, माझ्या मतदारसंघात काय हो, अख्ख्या वाशिम जिल्ह्यात एकही MIDC चालू नाही. रिसोड मालेगाव तर सोडत माझा मतदारसंघ, याच्यात तर 74 वर्षात काही चालू नाही. साधं पोरांना पळायला क्रीडा ग्राउंड नाहीये, त्याचे सुद्धा आत्ता आचारसंहितेत भूमिपूजन करणं चालू आहे. ही आमची दयनीय अवस्था आहे आणि आतापर्यंत ते तसंच चालू. मग एवढी मोठी परिस्थिती आहे, पोरांना ग्राउंड नाही येतं, MIDCत रोजगार नाही. ऍक्च्युअल कंडिशन अशी आहे की माझ्या रिसोड मालेगावमध्ये ज्या दिवशी आता ही सोयाबीनचा सीझन होईल त्यानंतर जवळपास 25,000 मजूर हा बाहेर गावी कामाला असतो. वाड्या वस्त्या पूर्ण पडल्या असते. वाकळवाडीसारखे मालेगाव तालुक्याला जो पट्ट्यात ते गाव येतं डोंगर भागातले, तिथं कोणीही नसते. ही परिस्थिती आजच्या तारखेत आहे. ऍक्च्युअल कंडिशन सांगतो, दुबळवेल सारख्या किंवा खुरा मांडवा जवळासारख्या ज्या गावात जर गेलात तुम्ही, तर या गावात दुपारी कोणीच तुम्हाला सापडणार नाही. आत्ताच्या टायमाला तर सीझन आहे म्हणसाल तुम्ही, परंतु ज्या टायमाला लोक दिवाळी झाल्यानंतर असतात त्या टायमाला आमच्या इकडं ओसाड पडलेले गावं असतात आणि मजुराचं पलायन गाड्याच्या गाड्या भरून पुणे मुंबईच्या दिशेनं जातं. ही दयनीय अवस्था त्या मतदारसंघाची, ती सुद्धा थांबली पाहिजे. शिक्षणाची व्यवस्था उभी राहिली पाहिजे. या साऱ्या गोष्टीसाठी आमदार व्हायचंय हे मात्र निश्चित. ते हे जे सगळं बाहेर लोक जात आहेत कामाला, म्हणजे वाशिमचा काय UP बिहार करून ठेवला काय? वाशिमचा UP बिहार म्हणल्यापेक्षा त्याच्याही पेक्षा पलीकडे हवं का काय आम्हाला परिस्थिती. त्याच्यामध्ये त्या आमदारांच्या तुलनेत तुमच्या काय जमेच्या बाजू आहेत? सध्याचे जे आमदार आहेत त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे 100%. त्यांच्या तुलनेत त्यांना तुम्हाला टप द्यायची, त्यांच्या तुलनेत तुमच्या जमेच्या बाजू काय आहेत? जमेची बाजू नंबर 1, आपण सर्वसामान्याचं आतापर्यंत आलेलं काम दामोअण्णा इंगोलेनं वापस जाऊ दिलं नाही. जमेची बाजू नंबर 2, सत्तेत असून सुद्धा आणि विरोधकही सत्तेत असून सुद्धा, सरकार असून ते आज 3 वर्ष झाले एकटा दामोअण्णा भांडून पीक विमा लोकांच्या पदरात टाकतो. बरोबर. जमेची बाजू नंबर 3, लाईट जाऊ द्या, DP जाऊ द्या, अर्ध्या रात्री लोक मला फोन लावतात आणि त्याचं ट्रान्सफॉर्मरचं काम एका फोनात करण्याची हिंमत माझ्यात आहे. मग ती मी कोण्याही पद्धतीत करीन. ती लोकांना हिवाळ्यात दामू इंगोलेच माहीत असतो. नंबर 4, जमेची महत्वाची बाजू अशी आपली की आपण लोकांचे केलेले कामं आणि आपण असलेली सामान्य आपली प्रतिमा, यामध्ये लोक आपल्याला 100% सहकार्य करतील. सामान्य वर्ग, सामान्य शेतकरी, शेतमजूर आणि लोकांना एक आशा आहे की दामू इंगोले आला म्हणजे काही ना काही करून जाते. ह्या गोष्टीची लोकांना अपेक्षा आहे, म्हणून निश्चितपणानं लोक सहकार्य करतील. जमेची बाजू नंबर 5,
स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा बालाजी सहकारी साखर कारखान्यासाठी मी उठाव केला होता. पण मी तेव्हा जिल्हा परिषदेला सदस्य सुद्धा नव्हतो. तेव्हा मी बालाजी सहकारी साखर कारखान्याचा हा पूर्ण उठाव केला होता. त्यांनी काही कमिटमेंट सुद्धा केलंय. आता सुद्धा सन्माननीय सुनील पाटील धाबेकर साहेब यांच्याशी माझं चांगलं आहे. माझं विजन तेव्हाच होतं की हा बालाजी चालू झाला पाहिजे, बरोबर, बंद पडलेला. पण ठीक आहे, ताकद कमी पडली काही कारणास्तव, पण मी प्रयत्न केलाय, लोकांनी पाहिलेलं आहे. बरोबर. आमदार झालो तर तो कारखाना उभा करू. माझे राजू शेट्टी ऑलरेडी कारखाने पट्ट्यातले माणूस आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे काही विषय नाहीये. त्याच्यामध्ये अशी मतदारसंघामध्ये एक चर्चा आहे की दामोअण्णा इंगोले उभं राहिले म्हणजे एक तर त्याचा भाजपला किंवा काँग्रेसला फायदा होईल, म्हणजे कोणाला तरी निवडून आणण्यासाठी किंवा कोणाला तरी पाळायसाठी तुम्ही उभे राहणार का? हा जरा जनतेमध्ये चर्चेचा विषय आहे. मी कोणाला निवडून आणायसाठी उभं राहायला लागलो नाही, मी कोणाला पाडायसाठी उभं राहायला लागलो नाहीये. मला त्याची गरज नाहीये. मला आमदार व्हायचंय. शेतकरी, शेतमजूर, तरुणाच्या प्रश्नावर तिथं आमदार होऊन जायचंय. त्या सामान्याची ती भावना आहे. आणि या प्रस्थापितांना असं वाटते की गरिबाचं पोरगं आमदार होता कामा नये. गरिबाच्या फाटक्या पोराला अधिकार नाहीये का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार त्यांना जेवढा दिला तेवढाच आमच्या गरिबाला दिलाय. मग या करोडपत्याच्या प्रस्थापिताच्या आमदारा खासदाराच्या पोरानेच आमदार व्हायचं काय? आम्ही आमदार व्हायचंच नाही का कधी? बरोबर. म्हणजे आम्ही काय फक्त यांच्या चट्यात उचलायचं काम करायचं का? बरोबर. त्यामुळे यावर्षी त्यांना काहीही म्हणू देत, जनता त्यांना सुद्धा धडा शिकवणारे निश्चित आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता एक युवा शेतकरी नेते सुद्धा आहात आणि आपण बघतो की शेतकरी नेत्यांवर वारंवार मॅनेज होण्याचे आरोप होतात. उद्या समजा तुम्ही आमदार जरी झाले किंवा अनेक लोक आमदार खासदार झाल्यानंतर त्यांना शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विसर पडला, तसं तुमच्या बाबतीत होणार नाही आहे कशावरनं? हे बघा, आरोप करणं, जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता त्याच माणसावर आरोप होत असतात. जर तुम्ही काहीच केलं नाही तर आरोप व्हायचा विषय येत नसतो. तो माणूस काहीतरी करत असतो आणि चळवळ करणं म्हणजे प्रवाहाला विरोध करणे. प्रवाह कुठलाही असो. कारण 2.5 वर्ष अगोदर जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्याही विरोधात आम्हीच भांडत होतो. तिथं काही बीजेपी भांडायला नव्हती, बरोबर आहे. आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही आम्हीच होतो, बरोबर. म्हणजे दोन्ही सरकार या 5 वर्षात जर तुम्ही पाहिले, पहिलेच जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्याही विरोधात भांडायला आम्हीच होतो. पीक विम्यासारख्या प्रत्येक गोष्टीला. आता महायुतीचं सरकार, याच्याही विरोधात भांडायला आम्हीच हो. चळवळ ही दुधारी तलवार आहे. कुणीकडेही गेलं तरी आम्हाला त्रास होतो आणि कापला जातो. त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे, स्टँड राहायचंय, लोकांच्या दारात जायचंय, त्यांनाच न्याय मागायचा आहे. पक्ष प्रांत कोणी आपल्याला न्याय करू शकत नाही. न्याय हे जनतेच्या दरबारात मागायचा आहे आपल्याला, आणि जनता न्याय देईल अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. चालेल. तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि तसंही बघितलं तर महाराष्ट्रातल्या नवतरुणांनी, आपण बघतो की PhD झालेला तरुण, म्हणजे शरद जोशी साहेब म्हणायचे की लहानपणी शाळेत गेलेला विद्यार्थी, स्कूल चले हम म्हणणारा विद्यार्थी, डिग्री झाल्यानंतर ये कहा आ गए हम असं म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली. आणि त्याला जबाबदार जर असेल तर सरकारची धोरणं आहेत आणि तितकाच सामान्य मतदार सुद्धा आहे. सामान्य मतदारांनी धोरणांवर, आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर बघून त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जे विजन तुमचं मांडलं की सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सामान्य माणूस माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याच्या दारात विकासाची गंगा गेली पाहिजे, त्याच्या दारात धोरणं गेले पाहिजे, त्याच्या खात्यात पीक विमा गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा जो मालेगाव रिसोड विधानसभा आहे तिथल्या शेतकऱ्यांना मी ज्ञानेश्वर खरात पाटील आमच्या वतीनं विनंती करतो की अशा शेतकरी उमेदवाराच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. वारंवार आपण देश स्वतंत्र होऊन 75-80 वर्ष झालेत, आपण प्रस्थापितांच्या मागे उभं राहिलो, परंतु त्यांनी स्वतःच्याच त्या ठिकाणी पोळ्या भाजलेल्या आहेत. त्यामुळं सामान्यांच्या घरात जर तुम्ही सत्ता दिली तर सामान्याचा विचार नक्की त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अण्णा, तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आम्हाला वेळ दिला, आमच्यासोबत सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.